अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि शिर्डीतील साई मंदिराकडे आता ते रवाना होत आहेत। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अमित शहा यांच्या समवेत आज या संपूर्ण दौऱ्यामध्ये असणार आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रवाना झालेत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत। मुकुल, शहांचा दौरा हा सुरू झालेला आहे, यानंतरचा पुढचा दौरा कसा असणार आहे? बरोबर आहे। आता ज्या हॉटेलमध्ये अमित शहा आणि त्याचबरोबर इतर मंत्री मुक्कामी होते तिथून साईबाबांच्या मंदिरामध्ये हे सर्व आता मार्गस्थ झालेले आहेत। अमित शहा यांच्या सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकाच वाहनामध्ये गेलेले आहेत। तर त्यांच्या मागच्या वाहनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मंत्री हे आता शिर्डीच्या साईबाबांच्या दिशेने रवाना झालेले आहेत। साधारणतः 20 ते 25 मिनिटाचा शिर्डीच्या साई मंदिरामधला त्यांचा हा संपूर्ण दौरा असणार आहे। या ठिकाणी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतील। त्यानंतर लोणीच्या दिशेने प्रवरानगरच्या दिशेने हे सर्व मंत्री मार्गस्थ होणार आहेत। रस्ते मार्गाने ते जाणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर दोन्ही पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण केलं जाणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोबत एक मेळावा देखील घेतला जाणार आहे आणि हा मेळावा संपन्न झाल्यानंतर अमित शहा आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोपरगावच्या दिशेने मार्गस्थ होतील। परंतु आपण आता बघतोय की संपूर्ण ताफा जो आहे हा शिर्डीच्या साई मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। त्यामुळे शिर्डी परिसरामध्ये कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे। अगदी या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की अमित शहा हे आता शिर्डीच्या साई मंदिराकडे रवाना झालेले आहेत आणि यानंतर देखील त्यांचा दौरा असणार आहे। खरं तर मुकुल, शेतकरी मेळाव्याला देखील अमित शहा उपस्थिती लावणार आहेत, त्यामुळे एकूणच अमित शहांचा हा दौरा किती महत्त्वपूर्ण मानला जातोय? अगदी बरोबर आहे। देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे बघितलं जात आहे। त्यामुळे सहकार आणि कृषी या दोन्हीही विभागांची सांगड आजच्या दौऱ्यामध्ये घालण्यात आलेली आहे। जसं 2 साखर कारखान्यांना ते हजेरी लावणार आहे, त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा देखील घेतला जात आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या काही महिन्यांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर अशी अतिवृष्टी झालेली आहे। त्याचा फटका हजारो हेक्टरला बसलेला आहे। लाखो शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे। हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आपला राज्यातील शेतकरी हा केंद्राकडे डोळे लावून बसलेला आहे। त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री शेतकऱ्यांना काय दिलासा देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मराठवाड्यात अनेकांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, शेती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, शेतकरी देशोधडीला लागलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे आजच्या दौऱ्याकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मागच्याच अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदन दिलेलं होतं। महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील केलेली होती आणि या मागणीनंतर आज स्वतः अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पहिल्यांदा जर ते कोणाशी संवाद साधत असतील तर ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे। त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विशेष करून जे शेतकरी आहेत, ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांचे डोळे आजच्या दौऱ्याकडे लागले आहेत। अगदी, त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी अमित शहा काही घोषणा करणार का, नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुकुल, खरं तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विखे पाटील यांच्या कुटुंबियांसोबत अमित शहा यांचं